श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, भावाबंधूंना. तर कशा आहात तुम्ही? ठीक आहात का? मी पण मस्त मजेत ठीक आहे. मला काही एवढं लॉंग व्हिडिओ काढायला जमत नाही, पण मी प्रयत्न करते लॉंग व्हिडिओ टाकण्याचा बरं का. तरी पण तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करत चला. पण मला नाही का असं सांगायचंय की कानावर आपण स्वतः ऐकायला आणि डोळ्यांनी बघायला ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवायचा. बरोबर आहे का नाही? चला तर मग आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करू आपण. कानाने ऐकायला आणि डोळ्याला स्वतः बघण्याला खूप फरक आहे बरं का. जेव्हा आपण स्वतः कानाने ऐकन आणि स्वतः डोळ्यांनी बघन, तेव्हा त्या गोष्टीवर व्यक्तीवर विश्वास ठेवायचा. जर तुम्हाला कोण आजूबाजूचं कोण सांगत असेल की काही आपलं काही सांगतात बरं का, एक नाही तर मी काय सांगू शकत नाही, काय म्हणजे नाही का, तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. तर आपण जेव्हा स्वतः आपण बघू ऐकू तेव्हा विश्वास ठेवायचा. आजकालची लोक घरात भांडणं लावायलाच असतात. त्यामुळं पण आपण पण स्वतः की आपल्या घरातल्या काही गोष्टी बाहेर सांगायच्या नाही. जर आपण स्वतः काय घरातल्या आपल्या गोष्टी बाहेर सांगितलं की ती व्यक्ती आपल्याकडनं गोड गोड बोलते, आपल्याला गोड गोड बोलून आपल्या मनातलं सगळं काढून घेते. आणि तिच्या मनात काय आहे, त्या व्यक्तीच्या समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे, ती व्यक्ती बरोबर आपल्या पाठणीत खंजीर खुपसती. तर तसं करू नका माझ्या फॅमिलींनो की बंधूंनो, की जेव्हा आपण स्वतः ऐकन स्वतः बघन आणि कोणाला जास्त आपलं मत कोणाला सांगायचं नाही, म्हणजे मनातलं कोणाला जास्त सांगायचं नाही. तिथे लोक गैरफायदा घेतात आणि आपल्याच पाटणीत खंजीर खुपसतात. मग ते आपल्याला कळत पण नाही आपल्या पाटणीत कधी खंजीर खुपसला त्या व्यक्तीने. मग किती जरी आपलं जरी स्वतःचं माणूस असलं, घरातली व्यक्ती असो किंवा बाहेरची मित्र मैत्रिणी असो, त्यांना सुद्धा जास्त मत द्यायचं नाही. ती व्यक्ती बरोबर काट्याने काटा काढती. मग आपल्याला ते कळत पण नाही. म्हणून जास्त कोणाला किंमतही द्यायची नाही, कोणाला भाव द्यायचा नाही आणि आपलं मनातलं कोणाला अजिबात सांगायचं नाही. लोक आजकालची खूप खराब आहेत, खूप म्हणजे खूप खराब आहेत. माणुसकी तर नाहीच, पण काडी तर बरोबर लावतात. त्यांना माहिती झालेलं असतं. माचीसची काडी जी असते ना, ती नुसतं त्याला टच जरी केलं ना तरी बरोबर त्याला ठिणगी लागते. बरोबर आहे का नाही? बघा ना, तुम्ही पण माचीस घ्या हातात, माचीस घेऊन नुसतं ती काडी त्यातली काढून जर टच करा नुसतं, बरोबर त्याला असं थोडंसं जाळ लागतो का नाही? तसंच माणसाचं पण आहे. जरी थोडी जरी कळ लावली ना, बरोबर तिथं आग लागती. मग हायच लोक बघायला कशी आग लागली बघायला. आत्ता तर आग नव्हती, कशी काय आग लागली. असं माणसं आहेत, पाची बोट सारखी नाहीत. त्यातली 2च माणसं चांगली असतात, म्हणजे प्रामाणिक माणुसकीची अशी आहेत. पण त्यातली 3 बोटं अजिबात चांगली नसतात, खूप खराब असतात. मला हाच सांगण्याचा उद्देश होता की खास व्हिडिओ मला त्यासाठी बनवायचा होता आज, म्हणून मी बनवला. तर तुम्हाला कसं वाटला आणि आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय बाय. आणि जमलं तर हाईप करायला करा, शक्यतो हाईप करा. जमलं तर करा तुम्ही हाईप, लाईक करा आधी आणि मग हाईप करायला प्रयत्न करा शक्यतो जास्तीत जास्त. चला मग बाय बाय.